असं एक शिवलिंग बघितलं आहे का जे 12ही महिने पाण्याखाली असतं? नसेल बघितलं तर काय झालं, मी आहे ना, घेऊन जाते चला. तर हॉस्टेलवाले डेज आठवत आम्ही 6 जणी एकाच रिक्षामध्ये ऍडजस्ट होऊन निघालो राजापूर मध्ये असलेले दूध पापेश्वर मंदिराकडे. असं सांगितलं जातं की हे मंदिर 1000 वर्षांपेक्षाही जुनं आहे आणि मंदिर तर बघा किती सुंदर आहे. मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले आणि या मंदिराच्याच बाजूला महादेवांची पिंड आहे ज्याच्यावरती 12ही महिने पाणी पडत असते. आणि खरंच हा नजारा तर खूप बघण्यासारखा होता. आणि असं बघितलं गेलं तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. आणि यानंतर आम्ही गेलो राजापूरची गंगा बघायला आणि खरंच इथला व्ह्यू पण खूप भारी होता. इथलं वातावरण एवढं शांत आहे की आम्ही थोड्या वेळ तिथेच बसून राहिलो होतो. चला, आजच्या दिवसाचा फिरण्याचा कोटा पूर्ण झाला. यानंतर नवरीच्या घरी गेले, जेवण केलं, दुपारी आराम वगैरे करून संध्याकाळी हळदीसाठी रेडी झालो. आता हा आमचा ग्रुप चहा पगलू आहे, त्यामुळे काय सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता होतो. सर्वजणी रेडी होऊन आम्ही पोहोचलो नवरीच्या घरी. मग नवरीला हळद वगैरे लावली आणि सुरू झाला आमचा हळदी.